मंडळी नमस्कार, मी धनश्री आणि आपण पाहत आहात देवगिरी मराठी। अहिल्यानगर मधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। कर्तव्य बजावत असलेल्या महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांवर जमावाकडून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा अखेर दुर्दैवी शेवट झाला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कर्मचारी धीरज परदेसी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा कब्रस्तान जवळ शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार कब्रस्तान परिसरात विद्युत पोलाचं काम सुरू असताना धीरज परदेसी हे कर्तव्य बजावत होते। याच वेळी अचानक 10 ते 15 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। लाथाबुक्क्यांसह विविध साधनांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। गंभीर जखमी अवस्थेत धीरज परदेसी यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। धीरज परदेसी यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। विद्युत पोलाच्या कामावरून काही वाद झाला होता का, किंवा हल्ल्यामागे दुसरं कोणतं कारण होतं का, याचा पोलीस तपास करत आहेत। या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई करत युनेस शेख, मेहराज सय्यद, शिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। तर या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान धीरज परदेसी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार मोहिका रांजळे यांनी रुग्णालयात जाऊन परदेसी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आमदार संग्राम जगताप हे गेल्या 2 ते 3 दिवसापासून धीरज परदेसी यांच्या प्रकृतीची माहिती घेत होते। आरोपींना तातडीने अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती। मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक संताप व्यक्त केला आहे तो धीरज परदेसी यांच्या पत्नीने। माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी देखील करण्यात यावा अशी संतप्त मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे। या मागणीमुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं असून दरम्यान धीरज परदेसी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर शहरातील वातावरण देखील तापलं आहे। विविध हिंदूवादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सोमवारी बंदची हाक दिल्याची माहिती समोर येतेय। बंदच्या घोषणेदरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समोर आलं। त्यामुळे मुकुंदनगर शहर संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। आता या संपूर्ण प्रकरणात हल्ल्याचं नेमकं कारण काय, हल्ल्यात आणखी किती जण सहभागी होते आणि सर्व आरोपींवर कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचं लक्ष लागलंय। कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर झालेला हा जीवघेणा हल्ला आणि त्यानंतर झालेला मृत्यू यामध्ये नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।